नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय होप लास्टचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितलेला असेल आणि जर नसेल बघितलेला तर प्लीज तो व्हिडिओ बघा. तर त्याच्यामध्ये जनरली जी फर्स्ट स्टेप आहे प्रोटीन सिंथेसिसचा पूर्ण मी व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर केलेला आहे. ज्या तिघ स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, तर हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर म्युटेशन. ओके, आज आपण जनरली दोन टॉपिक जे आहेत तर ते दोन टॉपिक कव्हर करणार आहोत. त्याच्यापैकी फर्स्ट जो टॉपिक आहे तर तो आहे इव्हॉल्युशन आणि दुसरा जो टॉपिक आहे तर तो आहे एव्हिडन्स फॉर इव्हॉल्युशन. ओके, आता इव्हॉल्युशन म्हणजे काय? सगळ्यात फर्स्ट जी स्टेप आहे इव्हॉल्युशनची तर ती आहे इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर लॉंग ड्युरेशन. आता इव्हॉल्युशन म्हणजे काय? इव्हॉल्युशन म्हणजे काहीतरी नवीन फॉर्म होणं. त्याला तुम्ही सिम्पली इव्हॉल्युशन जे आहे तर ते म्हणू शकतात किंवा काहीतरी नवीन चेंजेस जे आहे तर ते चेंजेस होणं त्याला पण तुम्ही इव्हॉल्युशन म्हणू शकता. आता हे इव्हॉल्युशन कुठे झालं? इन्व्हायरमेंट मध्ये, राईट. आता हे इव्हॉल्युशन जे आहे तर ते इन्व्हायरमेंट मध्ये झालेलं आहे आणि हे इव्हॉल्युशन कसं होईल? ग्रॅज्युअल चेंज. व्हॉट इज मीन बाय ग्रॅज्युअल चेंज? ग्रॅज्युअल चेंज म्हणजे की त्या ठिकाणी क्रमवार चेंजेस जे आहेत तर ते होत राहतील. हे बघा, आता क्रमवार चेंजेस म्हणजे काय? ही जी पूर्ण सजीव सृष्टी जी आहे तर हे जे तुम्ही पूर्ण युनिव्हर्स बघत आहात, युनिव्हर्स, ओके, या युनिव्हर्स मध्ये वी कॅन इन्क्लूड ऑल द अॅनिमल्स, आफ्टर दॅट ॲटमॉस्फिअर, स्टार्स, प्लॅनेट्स, ऑल दॅट थिंग. तर हे एकदम अचानक जनरली क्रिएट झालेलं नाहीये. ही जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर स्टेप वाईज प्रोसिजर आहे, दॅट इज कॉल्ड ग्रॅज्युअल चेंज. ओके, आणि तीच डेफिनेशन आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हा एक क्रमवार चेंज आहे की जो कोणामध्ये होतोय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. आणि बघा, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा क्रमवार चेंज होणार. पण जर तुम्ही अदर स्टार्स किंवा प्लॅनेट्स जर चेक केले तर त्यांच्यामध्ये सुद्धा असाच चेंज झालेला आहे, क्रमवार. डायरेक्टली जनरली ही सजीव सृष्टी म्हणा किंवा पूर्ण युनिव्हर्स, प्लॅनेट्स जे आहेत तर ते क्रिएट झालेले नाही. तर त्याला आपण काय म्हणणार? इव्हॉल्युशन. आता याच्या व्यतिरिक्त अजून नेमकं काय होतं इव्हॉल्युशन मध्ये? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. मेन जो पॉइंट आहे इव्हॉल्युशनचा तर तो काय आहे? जे पण इव्हॉल्युशन झालेलं आहे तर ह्या इव्हॉल्युशन मध्ये काय फॉर्म झालेला आहे? न्यू स्पेसिस. ओके, जनरली तुम्ही बघत असणार तर यासाठी एकदम बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे आताची जनरेशन बघा आणि तुमचे आजी आजोबा बघा. तुम्हाला त्यांच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स तुम्हाला जनरली जाणवणार आहे. तर हे आपण थोडं मेंटली घेतलं की जी आपली ग्रास्पिंग पॉवर आहे, ओके, म्हणजे तुमची जी ग्रास्पिंग पॉवर आहे किंवा तुमच्यामध्ये जनरली जी ॲबिलिटी आहे, तुम्ही जे प्रॉपरली लवकर जे ग्रास्प करतात तर त्यांच्यामध्ये थोडं कमी प्रमाणात आहे. ओके, तर अशा रीतीने नवीन स्पेसिस जी आहे तर त्या ठिकाणी फॉर्म होते. आता ही नवीन स्पेसिस कशी फॉर्म होणार? ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ रिस्पॉन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. आता नवीन स्पेसिस तर फॉर्म होणार आहे, पण नवीन स्पेसिस कशी फॉर्म होणार? ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर. आता आपल्यामधले म्हणा किंवा ह्युमन बिंग मधले कोणाचेही काही कॅरेक्टर्स जे आहेत तर ते तुम्ही बघितले तर हे काही कॅरेक्टर्स काय होणार आहेत? चेंजेस होणार आहे. हा जो चेंजेस आहे हा चेंजेस कसा आहे? क्रमवार. ओके, सडन चेंजेस नाही आणि याला खूप साऱ्या जनरेशन्स जनरली जावं लागतात कारण की खूप साऱ्या जनरेशन्स नंतर हा चेंजेस होतो. ओके, ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ रिस्पॉन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता रिस्पॉन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय?
नेचर ज्याला सिलेक्ट करेल त्यांच्याच मध्ये नवीन स्पेसिस जे आहे तर ती फॉर्म होईल, त्यांच्याच मध्ये चेंजेस होतील आणि तेच जनरेशन टू जनरेशन काय होतील, ट्रान्सफर होतील. प्रॉपरली लक्षात घ्या या ठिकाणी. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस 2 मार्कांसाठी तुम्हाला डेफिनेशन येते. व्हॉट इज इव्होल्युशन? ओके, यू हॅव टू राईट दिस डेफिनेशन. ही डेफिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी राईट करायची आहे. ओके, आणि अजून एक लॉंग क्वेश्चन जो आहे तर त्याच्यावरती येतो 4 मार्काचा. तर तो क्वेश्चन मी पूर्ण टॉपिक झाल्यानंतर सांगेल तुम्हाला की कसा क्वेश्चन येतोय, पण एवढ्या टॉपिक वरती 2 मार्कांचे जी डेफिनेशन जे आहे तर ती येते. नवीन स्पेसिस फॉर्म होते आणि त्या स्पेसिस मध्ये नंबर्स ऑफ चेंजेस होतात आणि हे चेंजेस लगेच होतील का? नाही. ह्या चेंजेसला सेव्हरल जनरेशन्स जे आहेत तर त्या सेव्हरल जनरेशन काय होतात, पास आउट होतात, तेव्हा त्या ठिकाणी हा चेंजेस होणार. आणि याच्यामध्ये पण पॉइंट काय आहे, नेचर सिलेक्शन. आता नेचर ज्याला सिलेक्ट करेल तीच स्पेसिस काय होईल, नेक्स्ट जनरेशन मध्ये किंवा जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होईल, अदरवाईज होणार नाही. बेस्ट एक्झाम्पल आहे डायनासोर. बघा, डायनासोर जे आहे तर तुम्ही प्रॉपरली बघितलं, खूप वर्ष आधी डायनासोर्स जे आहे तर ते प्रेझेंट होते, पण आता डायनासोर आहे का? नाही. वाय? कारण की नेचरने त्यांना सिलेक्ट केलंच नाही. नेचरने सिलेक्ट केलं नाही म्हणून ते पुढच्या जनरेशनला ट्रान्सफर झाले ना. हा, जर त्यांनी नेचरला सिलेक्ट केलं असतं तर काय झालं असतं, विचार करा तुम्ही, आपणच राहिलो नसतो, कारण की डायनासोर इज द बिग, व्हेरी ह्यूज ॲनिमल. ओके, तर त्यालाच आपण काय म्हणणार, इव्होल्युशन. सिंपल आहे, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, त्याच्यानंतर चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन आणि नॅचरल सिलेक्शन. 3 पॉइंट्स तुम्हाला ठिकाणी लक्षात ठेवायचे डेफिनेशन मध्ये. मग अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही डेफिनेशन प्रिपेअर करू शकता. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तर इव्होल्युशन मध्ये ही जी सजीव सृष्टी आहे ही निर्माण कशी झाली, काय काय झालं, सगळ्यात फर्स्ट कुठून काय आलं, है ना. तर तो पॉइंट आपण पाहू. सगळ्यात फर्स्ट पॉइंट आहे 3.5 बिलियन इयर्स अगो. किती इयर्स? 3.5 बिलियन इयर्स अगो. आता 3.5 बिलियन इयर्स अगो पूर्ण युनिवर्स मध्ये काय प्रेझेंट होते? फक्त सी वॉटर. जर आजपासून तुम्ही बॅक झाला किती वर्ष? 3.5 इयर्स. ओके, तर 3.5 इयर्स अगो तुम्हाला पूर्ण युनिवर्स म्हणजे पूर्ण वर्ल्ड मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी नव्हते, फक्त काय होते? सी वॉटर. आता सी वॉटर मध्ये पण काय काय प्रेझेंट होतं? सी वॉटर मध्ये प्रेझेंट होतं इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक, सी वॉटर मध्ये सगळ्यात फर्स्ट जे प्रेझेंट असेल तर ते आहे एलिमेंट. ओके, एलिमेंट तुम्ही कोणतेही कन्सिडर करू शकतात. इट इज अ मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. ओके, 3.5 बिलियन इयर्स अगो काय होते? फक्त सी वॉटर होतं आणि सी वॉटर मध्ये काय प्रेझेंट होते? एलिमेंट. एलिमेंट कोणते कोणते? मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. आता ह्या एलिमेंट्सचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? कंपाऊंड मध्ये. एलिमेंट म्हणजे तुम्ही सिम्पली मेटल, नॉन मेटल बघा, सोडियम, फक्त कॅल्शियम, त्याच्यानंतर नॉन मेटल मध्ये कार्बन, असे तुम्ही कन्सिडर करू शकतात. फक्त एलिमेंट प्रेझेंट होते असं जनरली म्हणणं आहे आणि मग त्या एलिमेंट्सचं कन्व्हर्जन जे आहे तर ते कशामध्ये झालं? कंपाऊंड मध्ये. आता कंपाऊंड कोणता आला तुमचा? इनऑर्गॅनिक कंपाऊंड अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, कोणते कोणते कंपाऊंड आले आता? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स.
ही जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर एकदम फास्टली किंवा स्पीडली झाली नाही. ह्या प्रोसिजरला पण जनरली खूप वर्ष जे आहे तर ते लागले आणि इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कन्व्हर्जन नंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये झालं आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज नथिंग बट नाव न्यूक्लिक ऍसिड सगळ्यात फर्स्ट जे आहे तर ते या ठिकाणी फॉर्म झालेलं आहे. ओके, तर कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक न्यूक्लिक ऍसिड तुम्ही कन्सिडर करू शकतात आणि प्रोटीन पण तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, पॉइंट लक्षात घ्यायचे. 3.5 billion years ago there is a presence only and only sea water. In that sea water there is a presence of only elements, and these elements are metal, non-metal and metalloids. Okay, after that these elements gets converted into the compound. आता मेटल आणि नॉन मेटल आणि कोणते कोणते आहे, तुम्ही सोडियम घेऊ शकतात, कार्बन घेऊ शकतात, तर त्याच्यानंतर कॅल्शियम घेऊ शकतात, क्लोरीन घेऊ शकतात. Okay, these elements are combined with each other and formation of many compound. From that first one is organic compound and another one is inorganic compound, and then this compound gets converted into the complex compound. Complex compound is nothing but nucleic acids and protein. Okay, आता एक वेळेस न्यूक्लिक ऍसिड्स आणि प्रोटीन हे दोघं फॉर्म झाले. आता प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड आय होप माहिती असेल. न्यूक्लिक ऍसिड इट नथिंग बट द DNA और RNA हे मटेरियल त्या ठिकाणी फॉर्म झाले आणि सगळ्यात फर्स्ट जी सेल जनरली सगळ्यात फर्स्ट सेलचा जन्म झाला किंवा जी सगळ्यात फर्स्ट सेल उगमात आली तर ती आहे प्रोटोप्लाझ्मिक सेल. एकदम बेसिक सेल आहे. जसं आपण म्हणतो ना सेलचे दोन टाईप आहे, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. सगळ्यात फर्स्ट सेल कोणती आली? प्रोकॅरियोटिक. त्याला त्यांनी प्रोटोप्लाझ्मिक सेल म्हटलेलं आहे. तर त्या सेलमध्ये जनरली जास्त काही नव्हतं, फक्त न्यूक्लिक ऍसिड्स DNA किंवा जनरली RNAचे काही कॅरेक्टर्स जे आहेत तर ते असतील, बाकी अदर्स पण काहीच त्या ठिकाणी राहणार नाही. एकदम स्टार्टिंगची सेल आपण त्याला म्हणू शकतो. ओके, तर ती सेल जनरली या ठिकाणी उगमात आली, प्रोटोप्लाझ्मिक सेल. आता प्रोटोप्लाझ्मिक सेल नंतर काय झालं ते आपण बघू. आय थिंक इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. बघा, जर तुम्ही असं फ्लो चार्टने हा पॉइंट लक्षात ठेवला ना तर तुमचं लवकर लक्षात पण राहील आणि फक्त तुम्हाला मग सेंटेन्स ऍड करायची गरज आहे, कारण त्याच्यावरती 4 मार्काचा प्रश्न आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला तर पॉइंट वाईज जर तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवलं तर लक्षात राहील. आता प्रिमिटिव्ह जी प्रोटोप्लाझ्मिक सेल आहे या सेलला तुम्ही प्रिमिटिव्ह सेल सुद्धा म्हणू शकतात. आता ही जी प्रिमिटिव्ह सेल आहे या प्रिमिटिव्ह सेलचं जे कन्व्हर्जन आहे किंवा ही प्रिमिटिव्ह सेल कसं काय फॉर्म झाली? देर आर फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड आफ्टर दॅट फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह सेल. आता कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे तर ते काय झाले? रिॲक्ट झाले आणि मग तुम्हाला प्रिमिटिव्ह सेल्स जे आहे सगळ्यात फर्स्ट ती मिळाली. आता प्रिमिटिव्ह सेल नंतर प्रिमिटिव्ह सेलचं काय झालं याच्यानंतर? The number of primitive cell increase. आता प्रिमिटिव्ह सेल्स जी होती तर त्या प्रिमिटिव्ह सेल्सचे जे नंबर्स आहेत तर ते नंबर्स काय झाले? इन्क्रीज झाले. ओके, आता प्रिमिटिव्ह सेल्सचे नंबर इन्क्रीज झाले. जस्ट कन्सिडर these are only numbers for your understanding. ओके, सपोज 100 सेल्स जे आहेत तर त्या प्रिमिटिव्ह प्रिपेअर झाल्या. हा 100 नंबर फिक्स नाहीये, हा फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे.
आता 100 सेल्स ज्या आहेत त्या प्रिपेअर झाल्या. 100 सेल्स स्ट्रॉंग असतील का? नाही, डेफिनेटली नाही. ओके, आता ह्या 100 सेल पैकी ज्या सेल्स स्ट्रॉंग होत्या, आणि दुसरी गोष्ट आपण डेफिनेशन मध्ये बघितलं, नॅचरल सिलेक्शन, जे एन्व्हायरमेंट सोबत फाईट करू शकल्या किंवा ज्या सेलने एन्व्हायरमेंट सोबत फाईट केलं त्याच सेल काय झाल्या, पुढे ट्रान्सफर झाल्या. ओके, बाकीच्या सगळ्या सेल पेरिश झाल्या. मग सपोज याच्यापैकी फक्त 50 सेल्स ज्या आहेत त्या 50 सेल काय झाल्या, एन्व्हायरमेंट सोबत फाईट आणि मग नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर झाल्या आणि बाकीच्या सेल व्हॅनिश होऊन गेला. पेरिश म्हणजे व्हॅनिश. ओके, फ्रॉम दॅट सेल only few cell are transferred to next generation who will fight with environment, okay, or natural selection. Sorry, नेचरने ज्यांना सिलेक्ट केलं त्याच सेल कुठे गेल्या, पुढे. ओके, अदरवाईज बाकीच्या सेल्स ज्या आहेत तर त्या त्याच ठिकाणी पेरिश झाल्या आणि मग ही जी सेल आहे प्रिमेटिव्ह सेल, ह्या सेलचं कन्व्हर्जन मग कशामध्ये झालं, ह्या सेलचं कन्व्हर्जन झालं तुमचं युकॅरियोटिक सेल. ओके, डेव्हलप सेल, आणि मग तुम्हाला ही पूर्ण सजीव सृष्टी जी आहे, ही सजीव सृष्टी जी आहे तर ती दिसते. मग याच्यानंतर जी फर्स्ट प्रिमेटिव्ह सेल होती त्या सेलला आपण काय म्हणू शकतो, अमिबा. सगळ्यात फर्स्ट अमिबा आला, त्याच्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट झालं. डेव्हलपमेंट नंतर काही सेल्स ज्या आहेत तर त्या खूप जास्त डेव्हलप झाल्या आणि त्यांचं कन्व्हर्जन झालं युकॅरियोटिक सेलमध्ये. आणि मग युकॅरियोटिक सेलमध्ये झाल्यानंतर त्यांचं पुन्हा नंबर ऑफ सेल इन्क्रीज होत गेला. मग त्यांचे ऑर्गन सिस्टीम प्रिपेअर होत गेल्या आणि मग तुम्हाला ही पूर्ण सजीव सृष्टी जी आहे तर ती दिसते आहे, प्लांट्स मध्ये सुद्धा आणि अॅनिमल्स मध्ये सुद्धा. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला नंबर ऑफ प्लांट्सच्या स्पेसिस ज्या आहेत तर त्या मिळतील आणि नंबर ऑफ अॅनिमल्सच्या स्पेसिस ज्या आहेत तर त्या मिळतील. अशा रीतीने सजीव सृष्टी जी आहे तर ती निर्माण झालेली आहे. तर याला किती वर्ष लागले, 3.5 बिलियन इयर्स आहे. स्टेप बाय स्टेप असं होत गेलेलं आहे. मग आता हे झालेलं आहे, याचा एव्हिडन्स काय आपल्याकडे, याचे काही एव्हिडन्स जे आहे तर ते एव्हिडन्स तुम्हाला दिलेले आहे. जर तुम्ही तुमचं बुक बघितलं तर बुक मध्ये बघा, कॅन यू रिकॉल, पेज नंबर 3 मध्ये काही क्वेश्चन्स जे आहेत तर ते विचारलेले आहे. तेच प्रश्न मी तुम्हाला विचारते. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अपेंडिक्सचं फंक्शन काय. ऍक्च्युली डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अपेंडिक्सचा काहीच रोल नाहीये. रिसेंटली आता एक रोल जो आहे डायजेस्टिव्ह अपेंडिक्सचा तर तो आहे की अपेंडिक्स जे आहे तर ते काही मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्याचं काम करतं, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमला. ओके, पण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अपेंडिक्सचा काहीही रोल नाही. जर अपेंडिक्स आपलं दुखतंय किंवा एक अळी असते ती तुम्ही बघितली पण असेल, जर ते दुखतंय काही आपल्याला त्रास देतं तर आपण सरळ काढून फेकून देतो. दुसरा जो प्रश्न आहे तर तो आहे, आर अवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर चिविंग द फूड. एकदम शेवटचे विजडम, मराठीमध्ये आय थिंक त्याला अक्कल दाढ म्हणतात. सॉरी हा, अक्कल दाढ जी आहे तर ती युजफुल आहे का, नाही. अक्कल दाढ जी आहे शेवटची एकदम विजडम टीथ तर ती कोणाकोणाला 15 वर्षानंतर येते, तर आपण तोपर्यंत खातोच. ओके, इट इज नॉट रिअली युजफुल. वाय डिड द ह्यूज अॅनिमल्स लाईक डायनासोर बिकम एक्सटिंक्ट.
आता डायनासोर एक्सटिंक्ट का झाले पण का? आता जनरली तेव्हा भूकंप, अर्थक्वेक वगैरे जे पण आहे किंवा वल्कॅनो वगैरे जे पण झालं असेल म्हणतात त्याच्यामध्ये डायनासोर जे आहेत तर ते बुरल्या गेले. पण बघा नेचरने त्यांना सिलेक्ट केलं नाही म्हणून ते व्हॅनिश होऊन गेले. नाव व्हाय आर मेनी स्पेसिस ऑफ एनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट? आता याचं पण रिझन हेच आहे की खूप साऱ्या जे अॅनिमल्स आहे आणि बर्ड्स आहे त्यांच्या स्पेसिस ज्या आहेत तर त्या व्हॅनिश होण्याच्या मार्गावरती किंवा संपुष्टात आलेल्या आहेत. दॅट इज द रिझन नॅचरल सिलेक्शन. ओके. आणि दुसरं म्हणजे की जे पण नेचरमध्ये चेंजेस होत आहेत त्यांनी अडॉप्ट केलं नाही है ना. त्यांच्यासोबत त्यांनी स्वतःमध्ये पण चेंजेस जे आहेत तर ते प्रिपेअर करून घ्यायला पाहिजे होते. जसं आता आपण बघा, आपण मोस्टली खानदेशात राहतो, आपल्याकडे ऊन खूप जास्त आहे तर आपल्याला त्याची सवय आहे. आता इकडच्या साईडला जर पुणे नाशिककडचे जर लोक आले तर त्यांना इकडं खूप गरमी लागते. त्यांच्या तिकडं तसं नाहीये, आपल्याला त्या गोष्टीची सवय झाली म्हणून आपल्याला काही वाटत नाही. सेम नेचरने त्यांना सिलेक्ट केलं नाही किंवा नेचरने त्यांना अडॅप्ट केलं, नेचर ते अडॅप्ट झाले नाही अकॉर्डिंग टू नेचर तर ते व्हॅनिश झाले. ओके. तर हे जनरली या ठिकाणी प्रश्न आहे तुम्हाला आणि त्याच उत्तर जनरली आपण इव्हॉल्युशन मध्ये बघितलं. नॅचरल सिलेक्शन, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, अशा रीतीने नवीन स्पेसिस फॉर्म झालेली आहे आणि ज्या स्पेसिस इन्व्हायरमेंट सोबत मॅच करू शकत नाही तर त्या काय झाल्या, व्हॅनिश झाल्या. ओके. आता याचं इव्हिडन्स काय आहे बघा. आता इव्हिडन्स 6 इव्हिडन्स आहेत टोटल. आता 6 एव्हिडन्स पैकी आपले पूर्णतः नाही होणार, आज 3 होतील. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, त्याच्यानंतर आहे अनाटॉमिकल एव्हिडन्स आणि नेक्स्ट वन आहे तुमचं वेस्टिजियल ऑर्गन. ओके. एवढे एव्हिडन्स त्या ठिकाणी आहे. हे बघा, आता इव्हिडन्स जे आहे इव्हॉल्युशनचे इव्हिडन्स या ठिकाणी आपण बघतोय. इव्हिडन्स मध्ये सगळ्यात फर्स्ट आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. आता मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय? एक्सटर्नल कॅरेक्टर, दॅट कॅरेक्टर वी कॅन सी विथ अवर नेकेड आईज. ओके. असे कॅरेक्टर्स की जे कॅरेक्टर्स तुम्ही तुमच्या नेकेड आईजने काय करू शकतात, बघू शकतात. ओके. त्यांना आपण म्हणणार मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. आता सिम्पली बघा, या ठिकाणी तुम्हाला एनिमल्स दिलेले आणि इकडं प्लांट्स दिलेले आहे. आता इव्हिडन्स काय आहे आपल्याकडे, आपण आता इव्हॉल्युशन बघितलं. आता इव्हॉल्युशन मध्ये आपण काय बघितलं, फक्त एका प्रिमिटिव्ह सेल पासून ही पूर्ण सजीव सृष्टी जी आहे तर ती निर्माण झालेली आहे. ओके. आता त्या सजीव सृष्टीमध्ये काही जे ऑर्गॅनिझम आहे तर ते ऑर्गॅनिझम त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झालं आणि ते नेक्स्ट जनरेशन मध्ये गेले आणि ज्यांच्यामध्ये नाही झालं तर ते त्याच ठिकाणी राहिले. ओके. हा पॉइंट आपण बघितलेला आहे. मग आता आपल्याला काय पाहिजे, याचं एव्हिडन्स की ही जी सजीव सृष्टी आहे यांचे पॅरेंट्स जे आहेत तर ते पॅरेंट्स किंवा अँसेस्टर्स म्हणजे आपले पूर्वज एकच होते. मग आता हे तिघ ॲनिमल्स बघा. आता तिघ ॲनिमल्स मध्ये जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर यांचं माउथचं स्ट्रक्चर, हे डॉग, शीप आणि फॉक्स. आता याचं कोणाचं स्ट्रक्चर आहे, माउथचं स्ट्रक्चर सेम. आईसची पोझिशन बघा, आईसची पोझिशन पण तुम्हाला कशी दिसते, नियर अबाउट सेम. त्याच्यानंतर यांच्यावरती जर तुम्ही हेअर्स बघितले तर हेअर्स पण कसे दिसतंय तुम्हाला, थिक. ओके. आफ्टर दॅट नॉस्ट्रिल, पोझिशन ऑफ नॉस्ट्रिल also same. Therefore these animals have same ancestors. यांचे जे ancestors आहे तर हे ancestors कसे असतील, सेम. Okay, due to the morphological characters only. Okay. Now next, these are the plants. Now you can see the leaf shape, after that leaf venation and leaf petiole.
लीफचं जे स्ट्रक्चर आहे प्रॉपरली, ओके, लीफ ज्या ठिकाणापासून स्टार्ट होतो आहे त्याला पिटिओल म्हणतात, तो पॉइंट. त्याच्यानंतर लीफमध्ये हे जे लाईन्स दिसतात त्याला आपण म्हणतो व्हेनेशन. तर हे कसे आहे सगळ्यांचे सेम. तर तुम्हाला या ठिकाणी काय आढळून येते की यांचे अँसेस्टर्स कसे असतील, सिमिलर. आता याच्यावरती प्रश्न कसा येतो, ओके, कारण की रायटिंगवर खूप कमी आहे याच्यावरती. राईट करायला तुम्हाला फक्त 2 किंवा 3 पॉइंट्स आहे. ओके, कोणते कोणते पॉइंट्स आहेत तर ते मी सांगून देते तुम्हाला. प्रश्न पिक्चर्स दिलेला असतात फक्त, ओके, आणि पिक्चर्स दिल्यानंतर राईट अबाउट द पिक्चर असा एक प्रश्न असतो बोर्डामध्ये. आणि दुसरा जो प्रश्न आहे, अगेन पिक्चर दिलेला असेल अँड राईट द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. ओके, आता 2 मार्कांसाठी हा प्रश्न असतो, पण हा जो प्रश्न आहे 2 मार्कांसाठी मॉर्फोलॉजिकल आणि ॲनाटॉमिकल एव्हिडन्स पण त्या ठिकाणी असतात. मग आता तुम्हाला राईट काय करायचंय, सगळ्यात फर्स्ट यांचे कॅरेक्टर्स जे मी तुम्हाला सांगितले, सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ माउथ, नॉस्ट्रील, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रील, इयर पिना. हा एक पॉइंट राहिला माझ्याने, इयर पिना, पोझिशन ऑफ इयर पिना, थिक हेअर. ओके, तर हे पॉइंट्स तुम्ही त्या ठिकाणी राईट करू शकतात. हा एक पॉइंट आणि प्लांट्सचा एक पॉइंट. ओके, 2 पॉइंट्स तुम्ही या ठिकाणी राईट करू शकतात आरामात. हा झाला तुमचा फर्स्ट एव्हिडन्स, इट्स अ मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. आता नेक्स्ट जो एव्हिडन्स आहे तर तो एव्हिडन्स आहे आपला ॲनाटॉमिकल. आता नेक्स्ट एव्हिडन्स जो आहे आपला तर तो आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ॲनाटॉमिकल एव्हिडन्स मध्ये बघा, डायग्राम तुमच्या समोर आहे. याच्यामध्ये आहे ह्युमन हँड, कॅट्स 4 लेग, पॅटेजियम ऑफ बॅट अँड फ्लिपर ऑफ वेल. आता कोणाकोणाच्या बुक मध्ये कॅट्स 4 लेगच्या ऐवजी ऑक्स 4 लेग किंवा ऑक्सचे लेग असं सुद्धा दिलेलं आहे, ऑक्स लेग. ओके, तर तेही ओके आहे, हे ओके आहे. आय थिंक ओल्ड एडिशनच्या बुकमध्ये कॅट्स 4 लेग आहे आणि जे आता नवीन बुक घेता आहे त्यांच्यामध्ये ऑक्स लेग्स जे आहे तर ते केलेलं आहे. आता ॲनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजे नेमकं काय, इंटरनल स्ट्रक्चर. ओके, आता इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे बोन्सची पोझिशन. आता जर तुम्ही यांच्यामध्ये प्रॉपरली बोन्सची जर पोझिशन बघितली, ओके, तर यांच्यामध्ये तुम्हाला बोन्सच्या ज्या पोझिशन्स आहे तर त्या पोझिशन्स नियर अबाउट कशा मिळतील, सेम. म्हणजे ज्या ठिकाणी ह्युमन्सचे हँड्स किंवा जे पण जॉईंट्स आहेत, ज्या ठिकाणी जॉईंट्स झालेले आहे त्याच ठिकाणी कॅट्सचे पण आहे, बॅट्सचे पण आहे आणि व्हेल्सचे पण आहे. ओके, तर याच्यावरून आपल्याला काय कळतं की यांचे जे अँसेस्टर्स आहे तर अँसेस्टर्स काय असणार आहे, सेम अकॉर्डिंग टू देअर जॉईंट्स. दॅट्स इट. ओके, यांचे जे जॉईंट्स आहेत तर ते नियर अबाउट कसे आहे, सेम. तर हे झाले तुमचे 2 कॅरेक्टर, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स आणि ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. त्याच्यावरती पण प्रश्न सेम तसाच आहे तुम्हाला की प्रश्न जो आहे तर तो पिक्चर असणार आणि पिक्चर तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. आय होप ॲनाटॉमिकल एव्हिडन्स आणि मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स जे आहे तर ते लक्षात आले असतील. अजून 4 एव्हिडन्स जे आहे तर ते आहे, त्याच्यापैकी थर्ड वन आहे वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. ओके, त्याच्यानंतर आहे कनेक्टिंग लिंक आहे एक, आणि आफ्टर दॅट अजून एक आहे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. ओके, वेस्टिजियल, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. 4 एव्हिडन्स आपले बाकी आहे. ते 4ही एव्हिडन्स आपण उद्या क्लिअर करू. ओके,
आणि नेक्स्ट आपला लास्ट टॉपिक जो आहे तर तो राहील आता ह्युमन इव्हॉल्युशन आणि लॅमार्किझम. अजून 2-3 पॉइंट आहे, तर ते असे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.